हॅलो एव्हरीवन. आपण जो कालचा टॉपिक केलेला ना त्याच्या पुढे आज कंटिन्यू करणार आहोत. तर आजचा टॉपिक कुठून चालू होतोय? पास्कल्स लॉ. ओके, तर पास्कल्स लॉ काय असतो? इम्पॉर्टंट लॉ आहे हा. एक्झामला येतं त्याच्यावरती डेरिव्हेशन ते असे थोडेसे एक्सप्लेनेशन असेल, पण लॉ काय आहे हे एक्सप्लेन करायला येतं. ओके, तर लॉ काय असं माहिती आहे का की हा लॉ लिक्विड किंवा कुठलाही एखाद्या कंटेनरमध्ये कुठला लिक्विड असेल किंवा फ्लुइड असेल, आपला मेन टॉपिक तर फ्लुइड असेल ना, तो कुठलाही फ्लुइड असेल ना, तर फ्लुइडवर जर आपण एक प्रेशर अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला, प्रेशर नाही फोर्स अप्लाय केला ना, तर तो सगळीकडे सेम अमाऊंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजेच काय, समजा इथे एक कंटेनर आहे, याचे पूर्ण लॉ पूर्ण टेक्स्टबुक मध्ये लिहिलेला आहे, पाहिजे तर तुम्ही ते तिथे वाचू शकता. आता इथे जर लिहित बसला असतो तर इथे तेवढाच टाइम गेला असता, बोर्ड तिथेच वेस्ट गेला असता. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये आहे, तुम्ही टेक्स्टबुक मध्ये चेक करू शकता. मी फक्त एक्सप्लेन करतो तो लॉ वर्क कसा करतो. ओके, तर पास्कल लॉ काय आहे? समजा हे लिक्विड आहे, ओके, हा एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये लिक्विड आहे. ओके, लिक्विड काय असेल? वॉटर असेल, वॉटर कन्सिडर करा. वॉटर आहे, तर पास्कल लॉ काय सांगतो की आपण लिक्विडवर जर कुठलाही फोर्स अप्लाय केला ना, मग आपण आता फोर्स अप्लाय कसा करणार? इथून घेऊन काय एखादी स्टिक किंवा काठी अशी दाबणार नाही आपण इथे पिस्टनने आपण फोर्स अप्लाय करणार ना. तर पिस्टन म्हणजे काय असतं? कसा असतो पिस्टन? हे असं इथून हे वरून धरून असं दाबतात, मग प्रेशर येतो त्याच्यावर, म्हणजे फोर्स दिला जातो. समजते? म्हणजे हा कंटेनर आता सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे, तर तुम्हाला इमॅजिन होते का पिस्टन कसा असेल? पिस्टन कसा असेल? एखाद्या आपण बघा पावभाजी कशी बनवतात ते बघितलंय, पावभाजीचं ते मिक्स करण्यासाठी कसं असतं, दॅट काइंड ऑफ पिस्टन, तसं इमॅजिन करा. ओके, तर तो पिस्टन घेतलाय, त्या पिस्टनने आपण फोर्स लावतोय. तर पास्कल लॉ काय सांगतो की जो लावलेला फोर्स आहे तो ईच अँड एव्हरी पार्टिकल, याच्यामध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील ना, जेवढे पार्टिकल असतील त्यांच्यावरती इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे आता हा फोर्स समजा मी इथून अप्लाय करतोय, तर हे जे मॉलिक्युल्स आहेत ना ह्यांच्यावरती पण तेवढाच अप्लाय होणार आणि तेच पुढे ट्रान्समिट करणार. म्हणजे त्याच्यानंतरचे दुसरे मॉलिक्युल्स असतील, मग त्याच्याखाली असे मॉलिक्युल्स असतील, मग असे मॉलिक्युल्स असतील, तर पहिले मॉलिक्युल पुढच्याकडे ट्रान्समिट करणार, पुढचे मॉलिक्युल अजून पुढच्याकडे ट्रान्समिट करणार. ओके, इक्वल फोर्स अप्लाय होणार. समजा हा एरिया आहे, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला आहे, तर इथे प्रेशर किती असेल? सेम असेल. सगळ्यांवर इंक्रीज होणारा प्रेशर, सगळ्यांना जो एक्झर्ट करतो आहे ना प्रेशर, तो सेमच असणार आहे. तर प्रत्येक मॉलिक्युलवर तोच प्रेशर अप्लाय होणार आणि या सिलेंडरची जी वॉल आहे ना, वॉलवर सुद्धा तेवढाच प्रेशर असणार आहे. समजतंय? हा सांगतो पास्कल लॉ. काय सांगतो पास्कल लॉ की आपण एखाद्या जर रेस्टला असणारा जो लिक्विड आहे त्याच्यावरती जर आपण फोर्स अप्लाय केला काहीतरी क्रॉस सेक्शनल एरियाने, तर आतमध्ये जो प्रेशर एक्झर्ट होतो तो प्रेशर पूर्ण मॉलिक्युल्स मध्ये सेम असतो आणि जेवढा मॉलिक्युल्स मध्ये असणार आहे तेवढाच सिलेंडरच्या वॉलवर सुद्धा असणार आहे. समजते? म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. तुम्ही पाहिजे तर टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. आता त्याचं सिंपल एक एक्झाम्पल दिले असे, असं एक मॉडेल काढलेलं आहे तिथे टेक्स्टबुक मध्ये आहे की ह्याच्यामध्ये पूर्ण लिक्विड आहे, म्हणजे वॉटर आहे. तर इथून एक पिस्टन आहे, इथून एक पिस्टन आहे, इथून एक छोटासा पिस्टन लावला आणि इथून एक पिस्टन. तर समजा मी इथून एक फोर्स लावतोय, हा ए आहे, हा एरिया आहे, पिस्टनचा एरिया असणार आहे. समजतंय? तर समजा मी इथून एक फोर्स लावतोय, हा या पिस्टनचा एरिया आहे 2a, हा a/2 या पिस्टनचा एरिया आहे आणि हा 3a या पिस्टनचा एरिया आहे. ओके, तर मी काय करतोय, आता एरिया ए आहे ना, तर त्याला मी F फोर्स लावतोय. तर समजा मी इथून फोर्स लावला तर हा पिस्टन खाली मूव्ह होणार. तर पिस्टन खाली मूव्ह झाल्यावर जेवढा प्रेशर इंड्यूस होईल हा फोर्स आणि एरिया त्याच्यामुळे प्रेशर मिळेल. तर तो या लिक्विड मध्ये जेवढा प्रेशर असेल तोच प्रेशर इथे अप्लाय करणार. समजतंय? तोच प्रेशर इथे पण अप्लाय करणार, तोच प्रेशर इथे पण असेल, तोच प्रेशर इथे पण असेल आणि काय होईल, हा पिस्टन मागे मूव्ह होईल. समजतं? आणि हा खाली मूव्ह होईल. का? कारण हा प्रेशर अप्लाय करतो आहे. तर हे पिस्टन सुद्धा मूव्ह नको व्हायला, मूव्ह झालेच नाही पाहिजे. तर मी काय करणार,
तर ह्या पिस्टनला ह्या साईडने किती फोर्स लावणार तर 2F का कारण एरिया 2A आहे. समजते इक्वली फोर्स लावणार ना तरच तो तिथे थांबेल. जर जास्त लावला तर हा आतमध्ये दाबला जाईल आणि हे पिस्टन्स बाहेर येतील. आपल्याला पिस्टन बाहेर पण नाही जाऊ द्यायचं आहे इक्वली तिथेच पाहिजे. तर मी काय करणार 2F फोर्स लावणार. इथे एरिया काय A/2 तर त्याला बाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी तिथे फोर्स काय लावणार F/2 3A आहे तर 3A. समजतंय का कारण सगळ्यांचा प्रेशर सेमच असणार आहे. तर तो प्रेशर काय असेल तर तो इथे दिलेला आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो F/A. तर सगळ्यांमध्ये सेम प्रेशर असेल कशावरून बघा बी पॉइंट कुठे बी पॉइंटला प्रेशर काय असेल 2F/2A 2F/2A 2 कॅन्सल काय आलं प्रेशर F/A. सी पॉइंटला फोर्स काय आहे 3F एरिया काय 3A 3 कॅन्सल फोर्स काय आला F/2. डी पॉइंट कुठे एरिया काय A/2 फोर्स काय F/2 A/2 2 कॅन्सल F/2. म्हणजे तुम्हाला समजतंय हे तिघांचेही प्रेशर सेमच असणार आहे. म्हणजे तिघांवर अप्लाय होणारे प्रेशर सेमच असणार आहे. म्हणजे एका पिस्टन मधून जर तुम्ही अप्लाय केलेला फोर्स त्या एरियावर त्याच्यामुळे जो प्रेशर इंड्यूस होतोय किंवा जो प्रेशर एक्झर्ट होतोय तोच प्रेशर ह्या तीनही पिस्टनवर अप्लाय होणार आहे. समजतंय याच्यामुळे समजलेला आहे. हा टॉपिक इझी आहे. ओके फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. तर त्यानंतर एक तुम्हाला टॉपिक आहे हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक. हायड्रॉलिक ब्रेक आणि हायड्रॉलिक लिफ्ट सेम ऍक्ट होणार आहे. ओके म्हणजे थोडंसं पुढे मागे असणार आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर हे समजलेलं आहे तुम्हाला. ओके तर मी हे रफ करतो. तर मी काल तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला लास्ट लेक्चरला P काय होता F/A. समजते जर समजा एरिया जर वेगळा असेल तर प्रेशर पण म्हणजे एरिया जर मॅक्झिमम असेल तर प्रेशर मिनिमम असणार. समजा प्रेशर मॅक्झिमम आहे तर एरिया मिनिमम असणार. तर ह्याचाच वापर याच्यामध्ये केलेला आहे आणि पास्कल लॉचा पण वापर केलेला आहे. म्हणजेच काय हायड्रॉलिक ब्रेक वर्क कसा करतो ते दाखवलेलं आहे. तर ह्या काय हा एक सिलेंडर आहे एक कंटेनर आहे हा पण एक कंटेनर आहे. ओके त्याच्यामध्ये लिक्विड तर सेमच आहे पूर्ण लिक्विड सेम आहे. कन्सिडर करा याच्यामध्ये वॉटरच आहे म्हणजे इथे पण वॉटर आणि हे दोन्ही कंटेनर एकामेकाला ह्या पाईपने किंवा ह्या आउटलेटने एकामेकाला कनेक्टेड आहेत. ओके समजतंय. तर आता आपण काय करणार तर इथे पण एक पिस्टन आहे दिसतोय. त्या पिस्टनने मी काय करणार F1 फोर्स खाली लावणार आहे. समजतंय हे क्वेश्चन येतात हायड्रॉलिक लिफ्टचे किंवा हायड्रॉलिक ब्रेकचे. ओके तर असं काय करणार F1 काय असेल फोर्स जो पहिल्या पिस्टनवर पहिल्या सिलेंडरवर ऍक्ट करतोय. एरिया पहिल्या पिस्टनचा F2 सेकंड कंटेनरचा फोर्स A2 सेकंड कंटेनर मध्ये जो पिस्टन वापरलाय त्याचा एरिया. ओके P1 पहिल्या कंटेनरचा प्रेशर P2 दुसऱ्या कंटेनरचा प्रेशर. हे आपण थेरी लिहिली त्याच्यानंतर मग या व्हॅल्यूज घेणार आहोत. तर काय करणार तर हा पहिला कंटेनर आहे याच्यावरती पिस्टन ह्या पिस्टनवर मी काय करतोय F1 फोर्स ऍक्ट करतोय. ओके F1 फोर्स मी त्याच्यावरती लावलेला आहे. तर त्याचा एरिया काय A1 तर त्याच्यामुळे काहीतरी प्रेशर तयार होईल ना F/A तर एक प्रेशर मिळेल. समजतोय तो प्रेशर काय असेल P1. आता पास्कल लॉ मध्ये मी काय सांगितलेलं की कुठलाही जर प्रेशर तयार होत असेल आतमध्ये प्रेशर एक्झर्ट होत असेल तर तो प्रेशर ओव्हरऑल बॉडीमध्ये सेमच असणार. म्हणजे समजतंय तो लिक्विड इथून पण इथपर्यंत ट्रान्समिट होतोय. म्हणजे इथे जो प्रेशर एक्झर्ट होत आहे तोच प्रेशर इथे पण असणार. समजतंय तुम्ही म्हणाल सर हे काय लॉजिक आहे आम्हाला काय कळलंच नाहीये. अरे इथे जो मी इथे पास्कल लॉ मध्ये काय सांगितलेलं जो प्रेशर इथे एक्झर्ट होत आहे तोच प्रेशर सगळीकडे पूर्ण बॉडीमध्ये सेम प्रेशर ट्रान्समिट होणार ना म्हणून ती डायग्राम काढलेली होती इथे आधीची. समजतंय तर इथे P1 फोर्स येतोय तर तोच फोर्स इथे ऍक्ट होणार. तर तुम्ही म्हणाल सर मग P1 होतोय आणि मग इथे P1 आणि P2 का दिले सिलेंडर वेगवेगळे म्हणून नेमिंग दिली. सेम असणार म्हणजे काय असणार P1 P2 एवढं लिहून टाका. समजतंय तर मी काय केलंय दोघांकडे प्रेशर सेमच असणार. इथे जो प्रेशर असणार आहे तोच प्रेशर
इथे पण असेल. समजते? मग तुम्ही असं म्हणाल की सर मग तुम्ही ज्या फोर्सने इथे खाली दाबत आहात तोच फोर्स वर मिळेल का? नाही, तो फोर्स वेगळा असेल. का? कारण एरिया वेगळा आहे ना. समजतंय? इथला एरिया वेगळा आहे तर इथला फोर्स कमी आहे. मग मी कमी फोर्स जर इथे लावतोय तर त्याच्याने इथला एरिया जास्त आहे तर मला इथला फोर्स पण जास्तच मिळेल. तेच सांगतं हे डेरिव्हेशन. म्हणजे काय? पहिल्या सिलेंडरचा प्रेशर, दुसऱ्या सिलेंडरचा प्रेशर, दोघांचा प्रेशर तर सेमच आहे ना. P1 P2 दोघांचा प्रेशर तर सेम आहे. वेगळा काय आहे? फोर्स एरिया. फोर्स एरिया. तर मी काय केलं आता, इथे P ची व्हॅल्यू सेम होती तर मी काय केलं, F1/A1 P तर सेम आहे तर दोघांना इक्वेट केलं तर काय आलं, F2/A2 इज इक्वल टू F1/A1. आता A2 डिनॉमिनेटरला आहे, तिकडे गेला की न्यूमरेटरला जाईल. मग आता बघा F2 इज इक्वल टू F1 इंटू A2/A1. म्हणजे समजतंय F2 पेक्षा F1 पेक्षा F2 ग्रेटरच असेल. समजतंय? F2 पेक्षा F1 पेक्षा F2 हा ग्रेटरच असेल. थोडंसं भेटतंय कारण एरिया आणि हा एरिया ह्यांचं काहीतरी डिनॉमिनेटर ह्यांचं पण काहीतरी डिव्हिजन होईल. ते डिव्हिजन या F1 ला मल्टिप्लाय होईल आणि ही पूर्ण व्हॅल्यू इज इक्वल टू F2 असेल. म्हणजे समजते फोर्स सेकंड हा जास्तच असेल. म्हणून हायड्रॉलिक लिफ्ट हा कन्सेप्ट वापरलेली आहे. म्हणजे काय करणार, मिनिमम फोर्स देऊन मॅक्झिमम फोर्स आपण मिळवू शकतो. म्हणून तर गाड्या असतात ना मोठ्या, किंवा एखादी 220 असेल किंवा मोठी गाडी 4 व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये थोडासा जरी ब्रेक दाबला आपण, थोडासा फोर्स आपण अप्लाय केला ब्रेकवर तर गाडी लगेच थांबते. का? कारण आपण छोटासा फोर्स इथे लावतोय पण गाडीच्या ज्या व्हील्स आहेत, जे गाडीचे पॅड्स आहेत ना, जे थांबणार आहेत, डिस्क आहेत, त्या डिस्कवर ते पॅड्स जोरात घासले जाणार किंवा जोरात थांबवले जाणार कारण तिथला एरिया मोठा असणार आहे. समजते? तिथला एरिया मोठा असेल तिथे मिळणारा फोर्स पण मोठाच असणार आणि त्या मोठ्या फोर्समुळे लवकर ब्रेक लागणार. समजते? इथे कमी फोर्स लावणार, इथे जास्त. आता लॉजिक वापरा. इथे समजा फोर्स काय आहे, 2 न्यूटन. कन्सिडर करा 2 न्यूटन आहे आणि एरिया किती आहे, काहीतरी 2 मीटर पर सेकंड किंवा काहीतरी समजा 2 असेल आणि इथे दोघांकडे 2 आपण अप्लाय केलंय तर फोर्स 2 चा आहे ना. फोर्स कितीचा आहे, 2 चा, आणि एरिया पण कितीचा आहे, 2 चा. तर प्रेशर किती मिळेल? प्रेशर काय असतो, F/A ना, म्हणजे काय 2/2. मग प्रेशर किती मिळणार, 1. समजतं? प्रेशर 1 म्हणजे इथे प्रेशर किती मिळालंय, 1. तर इथे पण प्रेशर किती असेल, 1 ना. तर इथे प्रेशर 1 आहे. ओके, म्हणजे P इज इक्वल टू F2/A2. आता इथे कन्सिडर करा याच्यापेक्षा हा एरिया बट ऑब्वियस मोठाच आहे. तर आता हा जर 2 एरिया आहे तर इथे काय तरी 4 कन्सिडर करा. समजते? मग एरिया आता प्रेशर काय आलेला आपला 1 इज इक्वल टू F2/4. हा 4 इथे गेला म्हणजे F2 ची व्हॅल्यू काय आली, 4, आणि F1 ची व्हॅल्यू काय होती, 2. समजते? फोर्स पहिला 2 होता, दुसरा मिळालेला 4 आहे. म्हणजे छोट्यापासून आपण छोटा फोर्स ऍक्ट करतोय तर मोठ्या एरियामुळे आपल्याला फोर्स पण मोठाच मिळणार आहे. त्याच व्हॅल्यू इथे. म्हणजे एरिया जर मोठा असेल, दुसरा एरिया पहिल्या एरियापेक्षा मोठा असेल तर दुसरा फोर्स हा पहिल्या फोर्सपेक्षा मोठाच असणार. आणि ही सेम कन्सेप्ट वापरलेली आहे हायड्रॉलिक्स ब्रेकमध्ये. समजते? पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि हायड्रॉलिक ब्रेक सेम ॲज का लिहिलंय, कारण हीच कन्सेप्ट त्याच्यामध्ये वापरलेली आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये चेक करू शकता. ओके, पाहिजे तर लिहून घ्या. ओके, तर याच्या आधी आपण डेरिव्हेशन केलं म्हणजे ती थोडीशी थिअरी होती, हायड्रॉलिक ब्रेक ते सगळं. ते केल्याच्या नंतर आता हा डेरिव्हेशन आहे ना, हा पण इम्पॉर्टंट आहे. सरफेस टेन्शनमध्ये ऑलमोस्ट सगळे आणि सगळे थिअरॉटिकलच आहे. म्हणजे काय 80% आहे ना पूर्ण थिअरीच आहे. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये 80% थिअरीच आहे. 80 to 90% थिअरीच आहे आणि फक्त काहीतरी 10%च न्यूमरिकल्स आहे. न्यूमरिकल्स म्हणजे सॉल्विंग आहे की ज्या व्हॅल्यूज पुट करणार आहे डेरिव्हेशन. पूर्ण सम तर असणार आहे, पूर्ण क्वेश्चन तर तसाच आहे, पण त्याच्यामध्ये पूर्ण थिअरी आहे आणि थिअरीवर बेस्ड ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दिलेल्या आहेत. ओके, तर ती थिअरी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे आणि आपण जेव्हा नोट्स बनवतो नोट्समध्ये दिलेल्याच असतील. तर त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा मी ती थिअरी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करतो आणि ह्या व्हॅल्यूज काय आहेत त्या सांगतो तुम्हाला. ओके, तर आताचा पुढचा टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर. म्हणजे प्रेशर किती ऍक्ट होतोय
कुठल्या पॉइंटला, तर ते मेजरमेंट करायचं आहे. तर ते दोन टाईपचे असणार आहेत. एक मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काउंट करण्यासाठी आपण जो ॲपरेटस वापरतो किंवा ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला काय म्हणतो, बॅरोमीटर. समजतंय? तर आता मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे मर्क्युरी, आता हे पूर्ण आतमध्ये मर्क्युरी आहे, ओके, तर पूर्ण आतमध्ये मर्क्युरी आहे. तर मर्क्युरीवर कुठल्या पॉइंटला किती प्रेशर ऍक्ट होत आहे, तर त्याचे डेरिव्हेशन आहे. तर मी काय केलेलं आहे, पहिल्या थेअरीमध्ये तुम्ही काय लिहिणार, एक वेसल घेतला आहे, वेसलमध्ये काय केलंय, मर्क्युरी आहे. मग मर्क्युरी असलेल्या त्या वेसलमध्ये मी काय करतोय, टेस्ट ट्यूब, ही पूर्ण एक टेस्ट ट्यूब अशी डीप करतोय. तर टेस्ट ट्यूबच्या आतमधला जो प्रेशर असेल त्या आणि बाहेरचा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर या थोड्याशा डिफरन्समुळे ही जी मर्क्युरी आहे ना, ही काय करेल, आतमध्ये फ्लो करेल. समजते? थोडंसं प्रेशर डिफरन्समुळे बाहेरचा जो प्रेशर, बाहेरचा कुठला असणार आहे, ॲटमॉस्फिअरिक, आणि आतमध्ये जो असणार आहे त्याच्यामध्ये थोडासा ऍब्सोल्यूट असेल आतमध्ये, तर त्या दोघांच्या थोड्याशा डिफरन्समुळे इथली जी मर्क्युरी आहे ती काय करेल, टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये फ्लो होईल. आणि तुम्ही म्हणाल सर आतमध्ये फ्लो होईल तर कुठल्या तरी इथे एंड पर्यंत का नाही गेली, इथेच का थांबलेली आहे, ओके, तर इथपर्यंत फ्लो होईल. तर ते काय झालं मी तुम्हाला सांगतो, ओके. तर मर्क्युरी तिथपर्यंत फ्लो होणार आहे. समजतंय? तर काय केलंय आपण, टेस्ट ट्यूब आतमध्ये फिल केली, तर त्याच्यानंतर मर्क्युरी या पॉइंट पर्यंत फ्लो झालेली आहे, ओके. तर आता पॉइंट ए इथेच येऊन तो मर्क्युरी थांबली, पुढे गेलीच नाहीये. का? कारण पुढे एक व्हॅक्यूम क्रिएट होतो, म्हणून ही मर्क्युरी पुढे जाऊच नाही शकत. समजते? पुढे मॉलिक्युल्सच नाहीये. मी काय म्हटलेलं, काल आपलं डिस्कशन झालेलं लास्ट लेक्चरला, की रिअल व्हॅक्यूम म्हणजे काय, की जिथे मॉलिक्यूल नाहीये, जिथे काही मॅटरच नाहीये. जर इथे व्हॅक्यूम क्रिएट होतोय म्हणजे इथे काय मॉलिक्युल्सच नाहीये ना, किंवा काय मॅटरच नाहीये, म्हणून ही मर्क्युरी वरपर्यंत फ्लो होते. समजतं? आणि इथे जो व्हॅक्यूम क्रिएट होतो ना, त्या व्हॅक्यूमचं नाव आहे टॉरसिलिस. म्हणजे हा एक सायंटिस्टचं नाव होतं टॉरसिलिस. त्याला कळालं की इथे एक व्हॅक्यूम क्रिएट होतो, म्हणून त्याने त्याचं स्वतःचं नाव दिलंय, ओके, टॉरसिलिस व्हॅक्यूम. इथे एक व्हॅक्यूम क्रिएट होतो, मर्क्युरी, ओके. आता हा बॅरोमीटर काय सांगतो की पॉइंट बी, हा जो पॉइंट बी आहे ना, या पॉइंट बी ला प्रेशर किती असतं, तर ते तुम्ही फाइंड आउट करा, ओके. तर त्याच्यासाठी हे डेरिव्हेशन आहे. तर आपण आता थिअरी स्टार्ट करूयात. तर पॉइंट ए ला, एक्झॅक्टली पॉइंट ए ला, आता इथे थांबलेला आहे तो मर्क्युरी, इथे थांबलेला आहे, तर एक्झॅक्टली पॉइंट ए ला प्रेशर किती असेल, 0. तुम्ही म्हणा सर 0 का प्रेशर, मला काय कळत नाही 0 का. अरे प्रेशर कधी अप्लाय होणार, जर कुठले मॉलिक्यूल असतील त्याच्यामध्ये तरच प्रेशर अप्लाय करणार ना. समजतंय? इथे प्रेशर नाहीच आहे. का? कारण तिथे कुठला मॅटरच नाहीये, मॉलिक्युल्सच नाहीये, आणि कुठली गोष्ट तिथे नाहीच आहे, तर ते तिथून फोर्स अप्लायच करणार नाही. समजा याचा काहीतरी टेस्ट ट्यूबचा एरिया असेल, ओके, चला एरिया आहे, ओके. तर प्रेशर आपला काय असतो, F/A, ओके. चलो एरिया आहे म्हणजे इथला एरिया आहे, पण इथे कुठला फोर्स नाहीच आहे, व्हॅक्यूम आहे ना तिकडे, फोर्स नाहीच आहे. तर फोर्स काय असणार, 0. मग 0/एरिया तर काय असणार, 0. म्हणजे तिथे प्रेशर पण काय मिळेल, 0. म्हणजे ए पॉइंटला प्रेशर काय आला, 0, ओके. त्याच्यानंतर सी पॉइंटला प्रेशर काय असणार, मग पूर्ण थेअरीमध्ये काय सांगितलेले आहे की पॉइंट सी हा कुठे बिलॉंग करतोय, ॲटमॉस्फिअर मध्ये. ॲटमॉस्फिअर मधला प्रेशर काय असणार, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणून पॉइंट सी ला प्रेशर काय असणार, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणून पॉइंट सी चा प्रेशर म्हणजे PC इज इक्वल टू P0. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल टू ॲट द पॉइंट ऑफ सी, ॲट द पॉइंट सी, म्हणजे सी पॉइंटला तेवढा प्रेशर, ओके. आता पॉइंट सी इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे दोघांकडे सेमच असणार आहे. आता पॉइंट सी आणि पॉइंट डी या हॉरिझॉन्टल लाईन मध्येच पॉइंट बी लाय करतोय. समजतंय? आता पास्कल लॉ मध्ये काय सांगितलेलं, जर प्रेशर अप्लाय आणि फोर्स अप्लाय करतोय तर प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो, इक्वली, इथे पण तेवढा, इथे पण तेवढा, इथे पण तेवढा, प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. तर इथे जेवढा प्रेशर असेल तेवढाच प्रेशर इथे असेल. समजतंय? तर सेंटरला पण तेवढाच असेल ना. तर इथे जेवढा प्रेशर असेल
इथे जेवढा प्रेशर असेल तर एकाच हॉरिझॉन्टल लाईन मध्ये तर बी पॉइंटला पण केवढा प्रेशर असेल, जेवढा सीचा प्रेशर असेल तेवढा बी वर प्रेशर असेल. समजतंय? म्हणून इथे लिहिलेलं आहे जेवढा सीचा प्रेशर असेल तेवढाच बीचा प्रेशर असेल. तुम्ही म्हणा सर तुम्ही हे डायरेक्टली सांगता, याच्या आधीच मध्ये काय सॉल्व्ह करणार? अरे मध्ये थिअरी असणार आहे आणि ती थिअरी काय मी तुम्हाला सांगितली ना आता, ती थिअरी मध्ये लिहायची, बाकी काय नाही. आणि डायरेक्टली तुम्ही लिहिणार PC इज इक्वल टू PB, म्हणजे सी पॉइंटला जेवढा प्रेशर आहे तेवढाच प्रेशर बी पॉइंटला असेल. ओके. आता त्याच्यानंतर बी पॉइंटला मग प्रेशर किती आला? आता बघा सी प्रेशर कोणाला इक्वल आहे? बी ला. सी प्रेशर अजून कोणाला इक्वल आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. म्हणजे जर दोघांची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, दोघांची राईट हँड साइड पण इक्वलच असणार ना. समजतंय? तर मी काय केलंय, दोघांची राईट हँड साइड इक्वेट केली. म्हणजेच प्रेशर बी पॉइंटला प्रेशर किती असेल? जेवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल. समजतंय? मग तुम्ही म्हणा सर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल? काय असतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर? 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ना, किंवा बार 1.01325 बार ना, एवढाच असतो प्रेशर. म्हणजे बी पॉइंटला पण किती असणार? तेवढाच जेवढा ऍटमॉस्फेरिक आहे. समजते? बी पॉइंटला पण किती असणार? जेवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. समजते? आता हे तर झालं बी पॉइंटला किती प्रेशर असेल. ओके. पण आता ए पासून काहीतरी हाईटला आहे बघा, बी पॉइंट पासून ए पॉइंटला मर्क्युरी थांबलाय, म्हणजे या दोघांमध्ये किती प्रेशर असेल? या दोघांमध्ये आपण काय केलं, इथला प्रेशर काढला ना, इथे किती प्रेशर असेल? ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍड करतोय, इथे पण ऍटमॉस्फेरिक, पण या दोघांमधला किती प्रेशर असेल? किंवा पॉइंट बी ला विथ द हेल्प ऑफ ए किती ऍब्सोल्यूट प्रेशर असेल, तर तो आपण इथे फाइंड आउट करत आहोत. तर ही इक्वेशन कशी आली? लास्ट लेक्चरला बघा ही इक्वेशन मिळालेली होती. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो GH. एक पूर्ण सिलेंडर डीप केलेला होता लिक्विडच्या आतमध्ये. समजतंय? तर त्याच्यापासून आपल्याला ही मेन इक्वेशन मिळालेली. याच्यानंतर आपण जस्ट बिलो दी लिक्विड सरफेस, जस्ट अबाव दी लिक्विड सरफेस अशा दोन इक्वेशन काढल्या. तर ही इम्पॉर्टंट इक्वेशन होती मेन वाली. तर आपण काय केलंय, बिलो सरफेस म्हणजे एकदम बॉटम पार्ट म्हणजे P2, हायर पार्ट म्हणजे P1. इथे पण बॉटम पार्ट म्हणजे PB, हायर पार्ट म्हणजे PA प्लस रो GH. इथे पण काय? रो GH. समजते? म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट B इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट A प्लस हा काय सांगितलेलं आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ना, या लिक्विड कॉलम मधनं पण काहीतरी प्रेशर ऍक्ट होते, तेच प्रेशर इथे पण ऍक्ट होणार. समजतं? इथे इथे इथे. तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, इथे प्लस आहे ना, इथे प्लस आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम असणार. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आत्ताच तर म्हणाला पीए ची व्हॅल्यू 0, मग एक काम करा, पीए ची व्हॅल्यू इथे पुट करा. तर पीबी ची व्हॅल्यू किती आहे? इज इक्वल टू एच रो. समजते? पीबी ची व्हॅल्यू काय? एच रो जी. मग तुम्ही म्हणाल सर आता पीबी ची व्हॅल्यू इथे एच रो जी आलं, इथे पीबी तर ऍटमॉस्फिअरिकला इक्वल आहे. तर लास्टचं डेरिवेशन बघा, लास्ट लेक्चरचं, पीबी इज इक्वल टू पीओ आहे आणि इथे पीबी इज इक्वल टू एच रो जी आहे. तर पीओ इज इक्वल टू एच रो जी. हे पण झालेलं होतं ऍटमॉस्फिअरिकच्या डेरिवेशन मध्ये, हा पण एक पार्ट आलेला होता बघा, पाहिजे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. ओके. समजतंय? हा पुढचा पार्ट आहे ना, ह्या डेरिवेशन मध्ये हे दोन नाहीये, हे डेरिवेशन इथपर्यंतच आहे. पण मी पुढे काय एक्सप्लेन केलं तुम्हाला लास्ट लेक्चर आणि आत्ताचं पण कंटिन्युअस कळावं म्हणून. ओके. समजलंय हे तुम्हाला? पाहिजे तर तुम्ही हे लिहून देऊ शकता. ओके. तर हा सेकंड टाइपचा प्रेशर मेजरमेंटचा ॲपॅरेटस असणार आहे. त्याच्या आधी काय केलेलं, बॅरोमीटर, आता आहे मॅनोमीटर. तर मॅनोमीटर काय करतो, एखादा जर आता हा ओपन ट्यूब का असं म्हटलेलं आहे की समजा ही पूर्ण ओपन ट्यूब आहे की याच्यामध्ये ह्या पॉइंटला म्हणजे कंटेनर, हा जो कंटेनर आहे डी, तर ह्या कंटेनर मध्ये जो प्रेशर असेल तर तो किती असेल
त्या कंटेनरमध्ये एखादा जर प्रेशर क्रिएट होत असेल किंवा इंड्यूस होत असेल, तो प्रेशर एक्झर्ट होत असेल, तर तो प्रेशर किती असणार आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी हा डेरिव्हेशन दिलेला आहे. डेरिव्हेशन एवढाच आहे आणि याच्या आधी पूर्ण थेरोटिकल पार्ट असणार आहे. थेरी काय आहे ती मगाशी सांगितली तशीच. ओके, तर आपण काय करणार आहोत याच्यामध्ये फ्लुइड आपण इन्सर्ट केलेला आहे. ओके, समजतंय? तर त्याच्यानंतर आता काय केलं, अज्युम प्रेशर P इन कंटेनर D, म्हणजे हा जो कंटेनर आहे ना याच्या आतमध्ये अज्युम करा की प्रेशर कुठला आहे P, काहीतरी प्रेशर आहे, माहित नाही किती आहे पण P, आणि तोच किती असणार आहे तोच आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर आपण काय करणार, त्याच्यामध्ये कंटेनर मध्ये काय प्रेशर आहे P, तर तो प्रेशर आपण अज्युम केलेला आहे. कंटेनर D मध्ये प्रेशर P आहे. आता त्यानंतर PC = PV कसं आलं बघा ना, मगाशीच आपण केलेलं याच्या आधीच्या डेरिव्हेशन मध्ये काय केलेलं, जर हे दोन्ही पॉइंट C आणि पॉइंट D हे एकाच हॉरिझॉन्टल लेन मध्ये आहेत ना, समजतंय, एकाच हॉरिझॉन्टल लेन मध्ये आहेत, तर त्या दोघांवरती ऍक्ट करणारा प्रेशर पण एकच असणार बाय द ऍप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. समजतंय, पास्कल्स लॉच्या ऍप्लिकेशन नुसार जे हॉरिझॉन्टली लाय करत आहेत एकाच लाईन मध्ये, तर त्या दोघांचा प्रेशर सेम असणार, म्हणजे जेवढा प्रेशर PB असेल तेवढाच प्रेशर PC असणार. तेच हे आहे. ओके, तर त्याच्यानंतर प्रेशर ऍट पॉइंट B, प्रेशर ऍट पॉइंट B विथ हाईट h, तेच काढलेलं आहे. समजतंय, हाईट h ला असेल तर हाईट h असेल तर त्याचा प्रेशर कसा काय फाइंड आउट करतो, तोच फॉर्म्युला ह्याच्या आधीच्या डेरिव्हेशन मध्ये पण दिलेला, लास्ट लेक्चरच्या ह्याच्यात पण हा फॉर्म्युला आलेला, P2 = P1 + h rho g. समजतंय, तर हाच वापरणार जर आपल्याला जो फाइंड आउट करायचा आहे तो प्रेशर जो अप्पर, जे हाईट जोपर्यंत हाईट आहे जिथे सर्वात जास्त हाईट पोहोचते त्या टॉपचा प्रेशर, आणि प्लस हा प्रेशर म्हणजे काय, जो लिक्विड वॉलचा असणार आहे तो प्रेशर असणार आहे. समजतंय, तर इथे काय केलं आपण, B पासून प्रेशर फाइंड आउट करतोय ना, तर PB = A. A ला जो प्रेशर असेल तो, A ला कुठला प्रेशर आहे, A पॉइंटला वरतून ओपन आहे ना, ते ओपन आहे म्हणजे कुठला प्रेशर, ऍटमॉस्फिअरिक. समजतंय, म्हणून PO दिला प्लस h rho g ऍज h rho g म्हणजे लिक्विड कॉलमचा प्रेशर. समजतंय, ते लिहिलं, त्याला नंबर 2 दिला. आता काय होतं, अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ नुसार काय असणार आहे, आता इथे पॉइंट C, आता येतं झालं C आणि B चा प्रेशर तर इक्वल असेल, पण C वर पण काहीतरी प्रेशर ऍड करणार ना. आता मला सांगा, A वरती प्रेशर काय आहे, ऍटमॉस्फिअरिक ना, म्हणजे तिथे काहीतरी प्रेशर आहे तो त्याच्यावर ऍक्ट करतोय. C वरती काय प्रेशर असेल, जो या सिलेंडर मध्ये जो प्रेशर असेल तो C वर ऍक्ट करणार ना. समजतंय, याच्या आधीचं आपण बॅरोमीटर केलेलं त्याच्यामध्ये व्हॅक्यूम होता म्हणून त्या A पॉइंट वर काहीच प्रेशर नव्हता. इथे बाहेर याच्या आतमध्ये सिलेंडरच्या आतमध्ये काहीतरी प्रेशर आहे, तर तो प्रेशर पॉइंट C वर ऍक्ट करणार. तर सिलेंडरच्या आतमध्ये, त्या कंटेनरच्या आतमध्ये काय प्रेशर आहे, प्रेशर P, जो आपण अज्युम केला ना आधी, तो प्रेशर आहे ना या कंटेनरच्या आतमध्ये, तर तोच प्रेशर ऍक्ट करणार C वर. समजतंय, तोच प्रेशर C वर ऍक्ट करणार, म्हणजे जो प्रेशर इथे असेल P, तोच प्रेशर C वर असेल, म्हणून P तो प्रेशर = प्रेशर ऑफ C दिलेला आहे. समजतंय, म्हणजे C वरचा प्रेशर तोच असणार आहे जो आतमध्ये आपण अज्युम केलेला आहे, म्हणून P = PC दिलेला आहे. ओके, त्याला नंबर दिला 3. आता फ्रॉम 1, 2 and 3 प्रेशर ऍट पॉइंट C. समजते, आता पॉइंट C ला काय प्रेशर असेल, काय असणार, जो P असेल तोच ना. मग आपण काय केलं, पॉइंट C ला काय प्रेशर असेल तर त्या व्हॅल्यू फक्त पुट केलेलं आहे. ही इक्वेशन बघा, ही इक्वेशन दिसते, हीच इक्वेशन अशीच्या अशी उचललेली आहे, इथे लिहिलेलं आहे. RHS तर बघा दोघांचाही सेम आहे, फक्त इथे PB आहे, PB च्या ठिकाणी P आलाय. कसं काय, PB कोणाला इक्वल आहे, PC ला. समजते, म्हणजे आपण PB च्या ठिकाणी PC लिहू शकतो. समजा इथे PC लिहिला, PC कोणाला इक्वल आहे, P ला,
मग आपण पीसीच्या ठिकाणी पी पण लिहू शकतो. मग इथे परत काय आला पी, तोच पी. समजतंय? हा पीपी कोणाला इक्वल आहे पीसी ला, पीसी कोणाला इक्वल आहे पी ला. म्हणून आपण डायरेक्टली पीबीच्या ठिकाणी काय लिहिलाय पी. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी, सी वरती कुठला प्रेशर ऍक्ट करतोय पी ना, तर तोच प्रेशर इथे ऍक्ट करणार आहे. तर तो प्रेशर किती असेल, तर तो प्रेशर इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ऍट कंटेनर. कंटेनरचा जो बॉल आहे, बॉल ऑफ कंटेनर, त्याचा जो प्रेशर असेल तो प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू त्या कंटेनरच्या आतमध्ये जो प्रेशर मिळणार आहे तो प्रेशर मिळणार. समजतंय? ओके. आता कंटेनरच्या आतमध्ये जो प्रेशर पी मिळेल, पण त्या कंटेनरच्या आतमध्ये गेज प्रेशर किती असेल? गेज प्रेशर मी काय सांगितलेलं, द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लास्ट लेक्चरला झाले. द गेज प्रेशर म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक. तर मी काय करणार, आता सी पॉइंट साठी जो प्रेशर काढलाय, तो सी पॉइंटचा जो प्रेशर आहे तो सी साठी ऍब्सोल्यूट आहे ना. सी साठी ज्या पॉइंटचा आपण प्रेशर काढतो तो प्रेशर त्या पॉइंटचाच ऍब्सोल्यूट असतो ना. तर आता काय केलं, सी पॉइंटचा जो प्रेशर काढलाय तो सी पॉइंट साठी ऍब्सोल्यूट असणार आहे, आणि हा ऍटमॉस्फेरिक काय केला, तो प्लस मध्ये, तो फक्त या साईडला आणला, तो मायनस झाला. समजतंय? इज इक्वल टू एच रो जी. म्हणजे गेज प्रेशर इज इक्वल टू किती मिळाला, एच रो जी. कुठल्या पॉइंटचा, सी चा. म्हणजेच डी मध्ये पण तेवढाच प्रेशर असणार आहे, कारण सी वर आणि डी वर प्रेशर सेमच आहे. समजते? म्हणजे गेज प्रेशर सी पॉइंटचा किती मिळाला, एच रो जी. समजते? पूर्ण डेरिवेशन पाहिजे तर व्हिडिओ परत रिवाइंड करा, पूर्ण डेरिवेशन समजेल तुम्हाला. ओके. पूर्ण थिअरी आहे, थिअरीच्या नंतर हा डेरिवेशन केलेला आहे, पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. तर हा पुढचा टॉपिक आहे. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे पुढचे जे थिअरॉटिकल पार्ट आहेत ना, किंवा पुढचे जे डेरिवेशन आहे त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर सर्वात पहिले काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय असं माहिती आहे का, कुठलेही मॉलिक्युल्स असतील ना, कुठलेही मॉलिक्युल्स ते एकामेकाला कुठल्या तरी फोर्सने एकामेकाला स्वतःकडे खेचतायत. म्हणजे हा मॉलिक्यूल त्याला खेचतोय, तो मॉलिक्यूल ह्याला खेचतो, म्हणजे अट्रॅक्ट होतो एकामेकाला. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एकामेकाला खेचतायत ते, तर त्याला म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. समजतं? म्हणजे कुठलाही मॉलिक्यूल स्वतःला किंवा समोरच्या पार्टिकलला किंवा समोरच्या मॉलिक्यूलला स्वतःकडे खेचतोय, तर त्याला म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स दोन प्रकारचे असतात, एक कोहेसिव्ह, एक ऍडेसिव्ह. कोहेसिव्ह आणि ऍडेसिव्ह म्हणजे काय, तर कोहेसिव्ह म्हणजे मॉलिक्युलर फोर्स ऑफ सेम पार्टिकल और सेम मॉलिक्यूल और सेम सबस्टन्स. मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स म्हणजे द फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स. म्हणजेच काय, लिक्विड. आता एखादा जर लिक्विड आहे, तर लिक्विडच्या आतमध्ये, हे पूर्ण समजा लिक्विड आहे, तर लिक्विडच्या आतमध्ये मॉलिक्यूल पण कुठले असतात, लिक्विडचे. इथे पण मॉलिक्यूल कुठले असतात, लिक्विडचे. म्हणजे लिक्विड मॉलिक्यूल म्हणजे सेम मॉलिक्यूल आहेत ना. हा पण लिक्विडचाच आहे, हा पण लिक्विडचाच आहे, हा पण लिक्विडचाच मॉलिक्यूल आहे. तर ह्यांच्यामध्ये जो फोर्स असतो त्याला म्हणतो कोहेसिव्ह. म्हणजे सेम सबस्टन्सच्या मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स असतो, सेम सबस्टन्सच्या मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स असतो त्याला म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे सॉलिड मध्ये, म्हणजे एखादा समजा आता हा जस्टरच आहे, तर हा पूर्ण सॉलिड बॉक्स आहे ना, तर याच्या आतमध्ये जे फोर्स होणार आहे तो कोहेसिव्ह असेल. याच्या आतमध्ये जे मॉलिक्यूल आहे त्यांच्या आतमध्ये जो फोर्स असेल तो कोहेसिव्ह असेल. फक्त लिक्विडच्या आतमध्ये जे पार्टिकल असेल लिक्विडचे, त्यांच्यामध्ये जो फोर्स असेल तो कोहेसिव्ह असेल. तर ऍडेसिव्ह काय, दोन वेगळ्या सबस्टन्स मधला फोर्स. म्हणजे काय, आता हे लिक्विड आहे, हेच एक्झाम्पल घ्या. हे लिक्विड आहे, लिक्विड कशामध्ये ठेवलंय, एका कंटेनर मध्ये, एका बीकर मध्ये ना. तो बीकर कशाचा बनलेला आहे, सॉलिडचा आहे ना. बीकर सॉलिडचा आहे आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, लिक्विड आहे. म्हणजे ह्या पॉइंटला इथे हा मॉलिक्यूल कुठला आहे, लिक्विडचा, आणि बाहेरचा मॉलिक्यूल कुठला आहे, म्हणजे त्या सॉलिड बरोबरचा, सॉलिडचा मॉलिक्यूल आहे ना. समजतंय? हा मॉलिक्यूल लिक्विडचा असेल आणि त्याच्या शेजारचाच लगेच तो मॉलिक्यूल कुठला असेल, सॉलिड.
तर त्या दोघांमधला फोर्स, तो फोर्स असणार म्हणजे डिफरंट मॉलिक्युल्स मधला फोर्स असणार ऍडेसिव्ह आणि सेम मॉलिक्युल मधला फोर्स असणार तो कोहेसिव्ह. डिफरन्स आहे डी येतोय, ऍडेसिव्ह त्याच्यामध्ये पण डी येतोय. तर असं लक्षात ठेवा, डिफरंट पार्टिकल्स किंवा डिफरंट मॉलिक्युल तर ऍडेसिव्ह आणि त्याच्या उलटा कोहेसिव्ह. ओके, हे तर झालं. आता त्यानंतर पुढचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता मी काय सांगितलेलं, एखादा मॉलिक्यूल दुसऱ्याला अट्रॅक्ट करतोय ना, खेचतोय स्वतःपर्यंत, पण काहीतरी लिमिट असेल ना, कुठल्या तरी लिमिट पर्यंत खेचतोय. एकदम एखादा इथे आहे आणि दुसरा तिथे आहे, एवढ्या लांबवर तर नाही खेचू शकत ना. काहीतरी रेंज असेल, काहीतरी डिस्टन्स पर्यंत तो समोरच्या पार्टिकलला खेचू शकतो ना. ते डिस्टन्स किंवा ती रेंज म्हणजे काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे ज्या रेंज पर्यंत, ज्या डिस्टन्स पर्यंत तो फोर्स अप्लाय करू शकतो, ज्या डिस्टन्स पर्यंत, ज्या रेंज पर्यंत हा मॉलिक्यूल आहे, हा इथपर्यंत खेचू शकतो, तर ती झाली रेंज ऑफ मॉलिक्युलर. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. तर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय असतं, तर आता हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल इथपर्यंत फोर्स लावू शकतो, समजतंय, पण हा इथेच नाही ना, हा मागे पण तेवढंच, म्हणजे डिस्टन्स तेवढंच असेल, पण मागे पण तेवढाच फोर्स लावणार, वर पण तेवढाच लावू शकतो ना, खाली पण तेवढाच. म्हणजे समजतंय, पुढे सर्क्युलर तो तेवढाच फोर्स लावू शकतो. आणि तो एक मॉलिक्यूल आहे, एक ॲटम आहे किंवा एखादा पार्टिकल आहे, तर तो साईडला म्हणजे 3D मध्ये पण फोर्स लावू शकतो ना. म्हणजे हा फक्त सर्क्युलर झाला, पण तो पूर्ण असं स्फेरिकल फोर्स लावू शकतो ना, चारही साईडला कुठेही, तर चारही साईडला कुठेही फोर्स लावू शकतो. तर तो मॅक्सिमम फोर्स जिथपर्यंत लावेल त्याची पण एक रेंज बनेल ना, स्फिअर वाईज. इमॅजिन होतं एक्झॅक्ट सेंटरला तो असेल, तो इथपर्यंत फोर्स लावू शकतो, तर तो मॅक्सिमम त्याच्या रेडियसमध्ये कुठेही, तेवढ्या रेडियसमध्ये कुठेही फोर्स लावू शकतो. आणि तेवढी रेडियसने जर एखादा स्फिअर तयार होतोय, तो स्फिअर असणार स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. एक इमॅजिनरी लक्षात येते कसं असू शकतं, स्फिअरच्या अराउंड, सॉरी त्या ॲटमच्या अराउंड एक स्फिअर, एका रेडियसचा स्फिअर तयार होईल, आणि ती रेडियस कोणा एवढी असणार आहे, रेंज एवढी. ती रेडियस कोणा एवढी असणार, रेंज एवढी, आणि त्या रेडियसचा एक स्फिअर तयार होतोय, तो स्फिअर म्हणजे काय असणार, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. थोडंसं लक्षात येते, पाहिजे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचू शकता, टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन्स आहेत. ओके, तर त्यानंतर सरफेस फिल्म. सरफेस फिल्म काय असते, ओके, तर सरफेस फिल्म हा थोडासा ट्रिकी, म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. ओके, ज्यांना ट्रिकी वाटते त्यांनी ट्रिकी घ्या, ज्यांना इझी वाटते तुम्ही फक्त एक्सप्लेन करतो. काय केलंय, सरफेस फिल्म म्हणजे काय माहितीये का, सरफेस, आता इथे बघा, इथे मी एक डायग्राम काढलेली आहे. ओके, तर हा मॉलिक्यूल हा एक्झॅक्टली लिक्विडच्या सरफेसवर आहे ना, हा सी वाला मॉलिक्यूल. ओके, तर त्याचा मॅक्झिमम रेंज कुठपर्यंत आहे, इथपर्यंत ना, समजतंय. तर सरफेसच्या मॉलिक्युल्सची मॅक्झिमम रेंज जिथपर्यंत असते ना, जिथपर्यंत मॅक्झिमम रेंज असते, तो पूर्ण एरिया, म्हणजे आता याची मॅक्झिमम रेंज इथपर्यंत आहे, म्हणजे सरफेस पासून मॅक्झिमम रेंज पर्यंत जेवढी एखादी लेयर तयार होईल ना, किंवा जेवढी एखादी फिल्म तयार होईल, ती फिल्म असते सरफेस. समजतंय, सरफेसच्या मॉलिक्यूलमुळे, त्याच्या मॅक्झिमम रेंजमुळे जी फिल्म तयार होते आहे, त्या फिल्मला आपण म्हणणार सरफेस. समजते, हे पण डेफिनेशन आहे, तुम्ही पाहिजे तर चेक करू शकता टेक्स्टबुकमध्ये. त्यानंतर फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय, सरफेसवरती जे मॉलिक्युल्स आहेत ते फ्रीली फिरू शकतात. फ्री सरफेस म्हणजे त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होत नाहीये किंवा काही, दॅट काइंड ऑफ सरफेस म्हणजे काय होणार, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. समजलं हे, ही डायग्राम मी आधीच का काढून ठेवलेली आहे, या डायग्रामवरच तुम्हाला ह्याच्या पुढचं डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन म्हणजे पूर्ण थेरॉटिकल आहे, पण कुठला फोर्स कसा ऍक्ट होणार आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. समजतंय, कोहेसिव्ह फोर्स, ऍडेसिव्ह फोर्स, हे दोन्ही फोर्स ह्याच्यामध्ये वापरले जाणार आहेत. समजतंय, कोहेसिव्ह काय, ऍडेसिव्ह काय, रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय आहे, सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस टेन्शन, सॉरी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. समजलेलं आहे काय, पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता.
ओके. तर पुढचं डेरिव्हेशन आहे ना त्याच्यामध्ये ही डायग्रामच आहे आणि पूर्ण डेरिव्हेशन म्हणजे तो पूर्ण क्वेश्चनच पूर्ण थेरॉटिकल आहे किंवा टेक्स्टबुकमध्ये दिला आहे. आपण जेव्हा नोट्स देऊ तेव्हा त्याच्यामध्ये पण पूर्णपणे लिहिलेला असेल, त्याच्यामध्ये पण डायग्राम हीच असणार आहे. पण तो सम आणि तो क्वेश्चन आहे काय तो एक्झामला पण इम्पॉर्टंट आहे. तर तो क्वेश्चन कशावर बेस्ड आहे किंवा काय, तर तो क्वेश्चनसाठी ही डायग्राम असणार आहे. आणि त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन म्हणजे काय, सरफेस टेन्शन म्हणजे काय हेच विचारलेलं आहे. तर सरफेस टेन्शन म्हणजे काय ते आपण सांगणार आहोत. तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स पर युनिट लेंथ. पण हा आला कुठून, तर तो त्याच्यावरून आला. तर काय, तर आपण काय करणार, लिक्विड इथून इथपर्यंत भरलेला आहे, हा पूर्ण कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे. ओके, लिक्विड पूर्ण भरले. तर आपण 3 असे पोझिशन डिफाईन केलेले आहेत ज्याच्यावरती असे 3 मॉलिक्यूल डिसाईड केलेले आहेत ज्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होऊ शकतो आणि त्या फोर्समुळे सरफेस टेन्शन प्रोड्यूस होणार आहे. तर ए मॉलिक्यूल, मॉलिक्यूल बी आणि मॉलिक्यूल सी हे पूर्ण लिक्विड आहे. आणि हा हे जे आतमध्ये काढले ना हा सेंटरला हा त्या लिक्विडचा मॉलिक्यूल आहे. आणि हा सर्कल काय आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स. समजते, म्हणजे हा एवढ्या फोर्समध्ये ऍक्ट करू शकतो, खेचू शकतो ना कोणाला. ह्याच्या आधी केलं बघा आपण ते थिअरॉटिकली, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स, रेंज ऑफ फोर्स. तर ते आहे, ते ही रेंज असणार आहे आणि हे टोटल स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स असणार आहे. ओके, तर आता पॉइंट ए ला आता मॉलिक्यूल ए आहे. तर त्या मॉलिक्यूल ए वरती कुठले फोर्स ऍक्ट होणार आहेत, कोहेसिव्ह फोर्स ना, कारण इथे सगळे कुठले फोर्स असणार आहेत या पूर्ण स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स मध्ये. काय पूर्ण लिक्विडच आहे, म्हणजे मॉलिक्यूल काय सेमच सबस्टन्स आहे ना, सेमच सबस्टन्सचे 2 मॉलिक्यूल असतील किंवा कुठलेही, तर सेमच मॉलिक्यूल आहे. तर सगळीकडे कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे, कोहेसिव्ह. तर पॉइंट ए वर फोर्स ऍट पॉइंट ए, तर पॉइंट ए वर ऍक्ट होणारा फोर्स किती असेल, तुम्हाला 0 का, 0 का, कारण हा फोर्स सगळीकडून इक्वलच असणार आहे ना. तर त्या पॉइंटला नेट फोर्स काय असणार, ए ला ए पॉइंटवर नेट फोर्स काय असणार 0. समजा वर पण 10 न्यूटन खेचतोय, खाली पण 10 न्यूटन खेचतोय, तर नेट फोर्स काय येणार 0. लेफ्टला पण 10 न्यूटन आहे, राईटला पण 10 न्यूटन आहे, तर नेट फोर्स काय येणार 0. समजतंय, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स काय असणार ऍट पॉइंट ए 0च असणार ना. ओके, समजते. त्याच्यानंतर पॉइंट बी आलं. ओके, समजते, एला 0 कसं आला. आता पॉइंट बी ला पण स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स असणार आहे, जेवढा हा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स आहे तेवढाच हा. पण पॉइंट बी चा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स थोडासा एअर मध्ये जातोय बघा, इथपर्यंतचं लिक्विड, इथे वॉटर आहे आतमध्ये, तर थोडा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स कुठे चाललाय, एअर मध्ये. आणि मॅक्झिमम कुठे आहे, वॉटर मध्ये आहे ना. समजतंय, मॅक्झिमम कुठे आहे, वॉटर मध्ये, म्हणजे इथून इथपर्यंत फोर्स लागणार आहे. तर आता मॅक्झिमम, तर इथे कोहेसिव्ह फोर्स किती असेल ऍट पॉइंट बी माहित नाही, पण 0 नसणार. समजतंय, 0 नसणार आहे. 0 कुठला असणार, ए ला, म्हणजे किंवा ज्या सरफेसच्या या फिल्म होती ना ती त्याच्या खाली जेवढ्या असणार आहेत त्यांच्याकडे कोहेसिव्ह फोर्स असेल तो 0 असेल. ह्या म्हणजे फिल्म मध्ये किंवा त्या पूर्ण त्या लेअर मध्ये तयार होणारे जे फोर्स आहेत ना तिथे नसणार. ओके, तिथे कोहेसिव्ह फोर्स 0 नसणार. ओके, तर तो काय असेल माहित नाही, पण मॅक्झिमम कोहेसिव्ह फोर्स कुठे आहे, मॅक्झिमम स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स कुठे आहे, लिक्विड मध्ये आहे ना. तर त्यांचा रिझल्टंट, त्यांचा नेट जो फोर्स मिळेल तो कुठे ऍक्ट करणार, डाऊनवर्ड डिरेक्शनला. समजते, हे थेरी मध्ये दिलेलं आहे की ऍट पॉइंट बी नेट फोर्स कुठे ऍक्ट करणार, डाऊन. ओके, त्याच्यानंतर पॉइंट सी. ओके, पॉइंट सी ला तुम्ही म्हणाल सर पॉइंट सी हा एक्झॅक्टली सरफेसवर आहे, म्हणजे त्याचा हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स लिक्विड मध्ये आहे, हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स एअर मध्ये आहे. मग काय म्हणा, इथे हे समजलंय तुम्हाला, बीचा कोहेसिव्ह फोर्स नेट फोर्स जास्त होता म्हणून तो लिक्विड मध्ये आहे. जर नेट फोर्स याचा कोहेसिव्ह होता फोर्स आणि त्यानंतर ऍडेसिव्ह फोर्स होता. ओके, तर ऍडेसिव्ह फोर्स जर जास्त असता तर हा लिक्विड ड्रॉप एअर मध्ये असता. समजतंय, ऍडेसिव्ह फोर्स जास्त नाहीये, कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे म्हणून तो खाली लिक्विड मध्ये आहे. आता पॉइंट सी ला
कोहेसिव्ह फोर्स खाली असणार आहे आणि ॲरेसिव्ह फोर्स वर असणार आहे. तर मग हा लिक्विड पार्टिकल इथेच का थांबला? कारण तुम्ही म्हणाल सर इथे एअर मॉलिक्युल्स आहेत आणि इथे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. ओके, तर आता मला सांगा हा इथेच का राहिला? इथे तर कोहेसिव्ह फोर्स असणार आहे, इथे ॲरेसिव्ह फोर्स आहे, तर ते ठीक आहे चला. पण इथे मॉलिक्युल्स कुठले आहेत? एअर मॉलिक्युल्स ना. तर एअर मॉलिक्युल्सची डेन्सिटी आणि लिक्विड मॉलिक्युल्सची डेन्सिटी ह्यांच्यामध्ये ग्रेटर कोणाची डेन्सिटी असणार? बट ऑब्वियस लिक्विडची ना, कारण एअर एका ठिकाणी राहतच नाही, रॅन्डमली कुठेही फ्लो करणार आहे. तर एअरची डेन्सिटी ही बट ऑब्वियस लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा कमीच असते. लिक्विडची डेन्सिटी जास्तच असणार आहे, म्हणून त्या डेन्सिटीमुळे हा पार्टिकल सरफेसवरच राहिलेला आहे. ओके, आणि त्या पार्टिकलवर मॅक्सिमम कुठला फोर्स ऍक्ट करणार? मग कोहेसिव्ह ना, कारण बॉन्डिंग कोहेसिव्ह फोर्सची जास्त असते ॲडेसिव्ह पेक्षा, म्हणून कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट करणार. आता मला सांगा इथे कोहेसिव्ह फोर्सचा नेट फोर्स कुठे ऍक्ट करणार? डाऊनवर्ड, म्हणजे याचा पण फोर्स डाऊनवर ऍक्ट करणार, याचा पण फोर्स डाऊनवर ऍक्ट, याचा 0 असणार आहे. ओके, समजते? म्हणजे सीचा पण 0 नसणार. डीचा कुठे असेल? डाऊनवर्ड डिरेक्शनला, आणि बीचा पण डाऊनवर्ड डिरेक्शनला. ओके, म्हणजे तिघांचे फोर्स कुठे? याचा तर 0 असेल, याचा डाऊनवर्ड डिरेक्शनला, याचा पण डाऊनवर्ड डिरेक्शनला. ओके, आता सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं? ओके, तर आता या सरफेसवरचे जेवढे मॉलिक्युल्स आहेत ना, ते मॅक्झिमम कुठे ऍक्ट करतायत किंवा कुठे फ्लो करण्याचा प्रयत्न करतायत? डाऊनवर्ड ना. तर इथे सरफेसवरचे जेवढे पण मॉलिक्युल्स असतील तर मॅक्झिमम मॉलिक्युल्स डाऊनवर्ड ट्रॅव्हल करायला बघणार. मग आता मला सांगा सरफेसवरचे जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्यापैकी मॅक्झिमम मॉलिक्युल्स जर खाली डाऊन साईडला ऍक्ट करत आहेत, ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर सरफेसवरती मॉलिक्युल्स कमी राहतील ना. समजते? सरफेसवरती मॉलिक्युल्स कमी राहतील, म्हणजे सरफेसवरती जे मॉलिक्युल्स आहेत ते कमी आहेत, तर त्यांच्यामध्ये एक टेन्शन क्रिएट होते. समजते? जर सगळेच्या सगळे सरफेसवरती असते तर टेन्शन क्रिएट झालंच नसतं. समजते? सगळ्यांचा डाऊनवर्ड फोर्स असल्यामुळे मॅक्झिमम मॉलिक्युल्स खाली डाऊनवर्ड डिरेक्शनला ट्रॅव्हल करत आहेत, तर मिनिमम जे मॉलिक्युल्स आहेत ते वर राहिलेले आहेत. तर मिनिमम राहिले आहेत म्हणून त्यांच्यामध्ये कुठला तरी टेन्शन ऍक्ट करणार ना, कारण बाकीचे खाली चालले आहेत म्हणून. तर तो जो टेन्शन असतो तो टेन्शन म्हणजे सरफेसवर आहे ना, कुठला तरी टेन्शन ऍक्ट करतोय, तर तो टेन्शन असतो सरफेस टेन्शन. समजतंय? तर त्याला तुम्ही पोटेन्शियल एनर्जी पण म्हणू शकता, कारण पोटेन्शियल एनर्जी तिथे स्टोअर्ड केलेली आहे. समजतंय? ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये करूया, पण तुम्हाला आता कळतंय का? तर सरफेस टेन्शन असणार आहे. ओके, तर सरफेस टेन्शनचा हा फॉर्म्युला आला कसा? तर आता सरफेस तुम्ही वरून बघा, तर असं काहीतरी तो बिकर दिसेल जर वरून बघितलं तर तुम्ही. समजतंय? तर मी काय केलं, तर त्या लिक्विडमध्ये PQ एक लेंथ आहे, ही एक लेंथ असणार आहे. या लेंथची एक मी लाईन ड्रॉ केली. ओके, तर त्या लाईनवर पण मॉलिक्युल्स असणार आहेत. इथे असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल. ओके, तर ते मॉलिक्युल्स खाली जाताना टॅन्जेन्शियल फोर्स लावणार ना, खाली चाललेत ना, ते टॅन्जेन्शियलच फोर्स लावतात. सरफेस टेन्शन मधले जे मॉलिक्युल्स आहेत ते खाली जाताना फोर्स टॅन्जेन्शियलच लावतात मॉलिक्युलला. ओके, तर इथे तर टॅन्जेन्शियल इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, हा पण इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो. ओके, तर ते फोर्स लावतायत, तर ते जो फोर्स लावतायत पर युनिट लेंथ, तरच त्याला आपण म्हणणार सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे काय? जो फोर्स लावतायत पर युनिट लेंथ. तर तो फॉर्म्युला कोणाचा असतो? सरफेस टेन्शनचा. म्हणजे तुम्ही सरफेस टेन्शन काय म्हणू शकता? सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द फोर्स किंवा द टॅन्जेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. समजतंय? ही पूर्ण थेरी असणार आहे, टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे थेरी. तुम्ही तिथे पण चेक करू शकता आणि माझं आता मी जे एक्सप्लेन केलं हेही चेक करू शकता, सेमच असणार आहे. ओके, पाहिलं तर तुम्ही टेक्स्टबुक मधनं रिवाइज करू शकता. समजलंय? ओके, आता पुढचा हा लास्ट टॉपिक आहे आजच्या लेक्चरचा. तर सरफेस एनर्जी म्हणजे काय? तर मी बघायची तुम्हाला सांगितलेलं बघा, अशी डायग्राम होती. तर इथे स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स होता. तर ते जे मॉलिक्युल्स होते तर ते
कोहेसिव्ह फोर्समुळे डाऊनवर्ड डिरेक्शनला फ्लो करत होते मॅक्झिमम, म्हणजे उरलेले होते त्यांच्यावरती सरफेस टेन्शन ऍक्ट करत होतं, त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. ओके, समजतंय? आता तो सरफेस टेन्शन त्या ज्या पॉइंटला असणार आहे, ओके, तर तो खाली जो डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट करतायत ना, जे मॉलिक्यूल जे खाली जाणार आहेत त्यांना वर खेचण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा वर्क डन लावतो. ओके, एक्स्ट्रा वर्क डन लावतो आणि जे रिमेनिंग सरफेस वरचे जे मॉलिक्यूल आहेत ना त्यांच्यामध्ये एक एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते. एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते म्हणून ते वरती तिथे थांबलेले असतात ना. स्टॉप आहेत, एका ठिकाणी थांबलेले आहेत ऍट द रेस्ट, म्हणून सरफेसवर काय असते त्यांना एक एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते. तीच एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी. समजते? छोटासा टॉपिक आहे, एवढा मोठा काय नाही, तुम्ही पाहिजे तर टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. ही डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला कळेल. आणि पुढचं काय आहे, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे, हे मी एक्झामला येतच. तर आपण काय करणार आहे, हा पूर्ण सेटअप आहे त्याचा. तर पी डॅश पी एस एच डॅश तुम्हाला समजते, ही अशी एक फ्रेम आहे. फ्रेम म्हणजे एखादी वायर घेतली. आता समजा एक पेन, तर हे समजते तुम्हाला, ही अशी एक फ्रेम बनलेली आहे, तर ती ही अशी फ्रेम आहे. ओके, समजते? आता त्याच्यानंतर हा क्यू आर एक वायर असणार आहे. तर अशी जी फ्रेम झाली आहे ना, ही अशी जी फ्रेम, याच्यावरती एक अशी वायर आहे जी अशी फ्लो होऊ शकते. अशी इमॅजिन होते तुम्हाला, आता असं एक फ्रेम तयार केली आहे, त्याच्यावरती ही वायर आहे जी अशी फ्लो होऊ शकते, ते दिलेलं आहे. ओके, तर त्या फ्रेमवर काय क्यू आर एक वायर आहे. तर मी काय केले की पूर्णच्या पूर्ण अशी वायर आहे, ती वायर अशी फ्लो करू शकते. तर ती वायर जशी तशी उचलली आणि एका लिक्विड सोप मध्ये मी डीप केलेली आहे. लिक्विड सोप मधनं मी जेव्हा बाहेर काढेल, बाहेर काढल्याच्या नंतर इथे काय फिल्म तयार होईल ना, एक लिक्विडची जी बबलची फिल्म तयार होईल. समजते? इमॅजिन होतंय डोक्यात, डेरिव्हेशन दिलंय टेक्स्टबुक मध्ये. ओके, तर इथे फिल्म तयार होईल. तर समजा ह्या पॉइंटला QS, आता समजा मी इथून ती रिलीज केली, तर फिल्म मध्ये काहीतरी प्रेशर, काहीतरी एनर्जी असेल. समजते? फिल्म मध्ये याच्यामध्ये काहीतरी टेन्शन असेल ना. समजते? टेन्शनमुळे ही काय होईल, आतमध्ये फ्लो होईल ना. समजते? ही जी रिंग F फोर्सने आतमध्ये ट्रॅव्हल करेल का, कारण मिनिमम एरिया करायला जाईल. हा मॅक्झिमम एरिया असणार आहे. तर ही जी फिल्म आहे ही स्ट्रेच झालेली आहे. समजते? तर ती काय केली जाईल, आतमध्ये फ्लो होईल ना, कुठल्या तरी फोर्सने आतमध्ये फ्लो होईल. तर कुठल्या फोर्सने आतमध्ये फ्लो होणार आहे, तर तो फोर्स आपण काढतो. तर तो फोर्स काय असेल, T2L. कुठला तरी टेन्शन असेल. समजतंय? त्या टेन्शनने ती आतमध्ये फ्लो होईल. ओके, आणि एरिया समजतंय का असणार आहे, एरिया म्हणजे 2L ने ती आतमध्ये येणार आहे. म्हणजे 2L म्हणजे कसं काय, माहिती का, इथे एरिया नसणारा, इथे L. आता मला सांगा, ही वरच्या साईडनी L आहे, तर सेम त्या साईडला खालच्या साईडनी पण असणार ना फिल्म कशी अशी काहीतरी थिक असेल ना. ठीक असेल तर वरचा जर L आहे तर खालच्या साईडनी पण एक लेंथ असणार ना, ती असणार अजून एक L. ती L आणि ही L 2L झाली म्हणून इथे 2L. ओके, समजलेलं आहे तुम्हाला? आतमध्ये जो फोर्स येतोय तो फोर्स कसा येणार, ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक टेन्शन क्रिएट झालेलं आहे ना. फिल्म आहे ती, एक काहीतरी स्टोकची जी फिल्म असणार आहे, तर ती काय करणार, कुठल्या फोर्सने आतमध्ये घेतलं जाणार आहे, टेन्शन. आणि टेन्शन कुठे अप्लाय होणार आहे, त्या लेंथवर, पर युनिट लेंथ. समजतंय? काय केलेलं टेन्शनचा फॉर्म्युला काय होता, फोर्स पर युनिट लेंथ ना. तर काय असणार आहे, फोर्स काय असेल, टेन्शन इनटू लेंथ. तर तो टेन्शन काय असणार, जो आतमध्ये खेचला जाईल, आणि लेंथ किती असणार आहे, 2L. का, वर पण एक असेल खाली पण एक असेल, तर 2. ओके, समजते? तर हे नॅचरली होणार आहे. तर त्याच्यानंतर त्याला नंबर 1 दिला. आता दुसरं काय केलं आपण, समजा ही जर इथे आली तर आपण काय केलं, परत Q आणि R हाच रॉड किंवा हीच वायर पकडून परत आपण त्याला मागे आणलं ओरिजिनल पोझिशनला, किंवा Q डॅश R डॅश पर्यंत. तर आपण काहीतरी एक्सटर्नल फोर्स लावला ना बाहेर,
किती फोर्स लावलाय? जो आतमध्ये आहे ना तेवढाच अमाऊंटचा फोर्स आपण बाहेर लावलाय, पण एक्सटर्नल लावलाय. आतमध्ये जाताना आपण फोर्स नव्हता लावला, तो फिल्मने स्वतःने लावलेला. आता बाहेर नेताना आपण स्वतः एक्सटर्नल फोर्स लावणार आहे, म्हणजे बाहेर नेताना काहीतरी वर्क करतोय ना आपण, तर ते वर्क जर आपण फाइंड आउट करा. बाहेर नेताना काहीतरी वर्क होईल फोर्स लावल्याच्या नंतर. ओके, तर फोर्स जो आत आहे तेवढाच आपण बाहेर लावणार. मग जो आत फोर्स होता तेवढाच आपण बाहेर फोर्स लावलेला आहे. ओके, तर ती वायर इथून इथपर्यंत फ्लो करताना किंवा इथून इथपर्यंत शिफ्ट करताना काहीतरी वर्क केलं असेल, छोटंसं वर्क केलंय, पण काहीतरी केलंय, तर ते छोटंसं वर्क काय असणार आहे? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट पण लहानच झाली आहे ना, छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली आहे, म्हणून dx. आणि फोर्स किती लावलाय? जो आतमध्ये लावलेला आहे तेवढाच, म्हणून f डॅश, कारण हे दोन्ही इक्वल. ओके, आता छोटं वर्क तर f डॅश. f डॅश किती आहे? जेवढा आतमध्ये होता तेवढाच बाहेर लावलाय. आतमध्ये किती होता? f. f म्हणजे किती होता? t2l, म्हणून हा t2l डायरेक्ट इथे लिहिलेला आहे. दिसतोय? t2l आणि dx आहे तसं, म्हणजे dw is equal to t2l into dx. ओके, आता त्याच्यानंतर dw into surface tension as it is 2l into dx, म्हणजे काय होणार? एरिया. समजते? वरची फिल्म, खालची फिल्म, वरच्या फिल्मची लेंथ, खालच्या फिल्मची लेंथ आणि मधला dx म्हणजे टोटल काय होणार? एरिया. समजते? आता ही आहे ना, अशी उचला आणि अशी बघा. तर असं बघितल्यावर हा जो माझा हात दिसतोय तुम्हाला, ही एक वरची एल झाली, हा हात आहे, ही एक खालची एल झाली, आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत येतोय, तर हा माझा थंब म्हणजे काय झाला? dx ना. तर एल आणि एल या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं dx बरोबर, तर मला काय मिळणार आहे? dx मिळेल ना, एक छोटासा एरिया मिळेल ना, तर तो झाला हा छोटासा एरिया. समजतंय? dw is equal to t into dx, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे टेक्स्ट मध्ये दिले, तुम्ही चेक करू शकता. आता त्यानंतर दिस वर्क इज स्ट्रेचिंग द फिल्म इन स्टोर्ड इन एरिया dA. समजते? म्हणजे हा जो वर्क डन आहे ना, हा त्या फिल्मला इथपर्यंत खेचून आणतोय. कुठल्या एरियामध्ये ठेवण्यासाठी? dA एरियामध्ये ठेवण्यासाठी. ओके, आणि तोच वर्क डन dA एरियामध्ये ठेवण्यासाठी जी एनर्जी वापरली जाते ती एनर्जी काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. ओके, दिस वर्क इज स्टोर्ड, द फिल्म इज stored in an area dA of film as its potential energy. म्हणजे ती स्टोअर ठेवली जाते W वर्कने ऍज अ पोटेन्शियल एनर्जी मध्ये. ओके, म्हणून आपण काय म्हटलंय? पोटेन्शियल एनर्जी. पण मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलेलं की कुठलाही मॉलिक्यूल जिथे स्टोअर केलेला आहे तो पोटेन्शियल एनर्जीला आहे, आणि तीच पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी आहे. आठवतंय मी स्टार्टिंगला सांगितलेलं लेक्चर आणि हे चालू करायच्या आधी, तर तो सरफेस एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. तर मी काय केलं? त्या वर्कडनच्या ठिकाणी काय केलंय? सरफेस एनर्जी पुट केलंय इज इक्वल टू टी dA ऍज इट इज आलेलं आहे. ओके, आणि आता पुढे काय केलंय? सरफेस टेन्शन एका ठिकाणी ठेवलंय, dA खाली ठेवलंय, म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. असं पण आपण याचं डेफिनेशन घेऊ शकतो. समजलं? रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन हेच फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. समजलेलं आहे डेरिव्हेशन? नसेल समजलं तर परत व्हिडिओ रिवाइंड करा, बघू शकता तुम्ही. ओके, आज आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पासून चालू करूयात आणि पुढे कंटिन्यू करूयात. तोपर्यंत रिवाइज करा. ऑल द बेस्ट.